आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही असंही बावनकुळे म्हणतात। काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतायत अशी टीका सुद्धा बावनकुळेंनी केली आहे। दरम्यान एक्स पोस्टमध्ये बावनकुळेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण एक नजर टाकतोय ग्राफिकच्या माध्यमातून। ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतायत। उद्धव ठाकरे, तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या 2.5 वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेने पाहिलं। पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूंविरोधी भूमिका महाराष्ट्रानं पाहिली। बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीशी भाजप उभी आहे आणि त्याचसाठी केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजुरी केलं। भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर ती आमची श्रद्धा, प्राण आणि श्वास आहे। तुम्हाला विश्वगुरू पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच, पण तुमची ती लायकी देखील नाही। मला असं वाटतं की बाडग्यांनी या बाबतीत बोलू नये। ज्यांनी स्वतः डोक्यावरती मुसलमानांची टोपी घातली आहे त्या बाडग्या उद्धव ठाकरेंनी माननीय मोदीजींना विचारण्याचा अधिकार संपवून बसलेले आहेत। वोट जिहादच्या माध्यमातून मस्जिदीतून फतवे काढून मतं मागणारी, मताची भीक मागणारी शिवसेना उभाटा यांनी बांगलादेशातील हिंदूंवरती बोलावं हे लज्जास्पद आहे। आणि या प्रतिक्रिया उमटत असतानाच उद्धव ठाकरेंना नवनीत राणांनी सुद्धा एक्स पोस्ट कडून उत्तर दिलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं सुद्धा नवनीत राणा म्हणतात। नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंसंदर्भात काय एक्स पोस्ट केली आहे पाहूया। 4 महिन्याचा बाळ सुद्धा त्या रॅलीमध्ये निषेध करण्यासाठी होता की आमचा झेंडा आणि येणारा भविष्य हिंदुत्वाचा हा सुरक्षित राहिला पाहिजे। तेव्हा उद्धवजी, जनाब उद्धवजी, आपण का दिसल्या नाही, आपण का बाहेर पडल्या नाही आणि आपण जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली तर त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये। ज्यांना दुसऱ्या झेंड्यासोबत प्रेम झालं, ज्यांचे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात, त्यांनी आम्हाला आमचा भगवा आणि आमचे भगव्याचं महत्व आणि आमचे हिंदुत्वाचं महत्व आम्हाला शिकू नये।